नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना अस्तरचा फोर्टक्स ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा, अशा युक्त्या वापरून ना ब्लाऊज फास्टमध्ये कसा स्टिच करायचा आणि फास्ट पण बेस्टसुद्धा कशा पद्धतीने करायचा, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघा, पुढचे पार्ट तर मी स्टिच करून घेतलेले आहेत. पुढचा पार्ट फोर्टक्सचा असल्यामुळे काही नाही, फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे का तर ते जोडून घेतलेलं आहे. यानंतर हा बॅक पार्टचा गळा आहे बघा, गोलमध्ये साधा सिंपल गळा आहे. तर तो फक्त मी जशास तसा होता, जसा मार्किंग केलेला होता. याच्या मागच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण अस्तरची बघा कटिंग दाखवलेलीच होती. तर तशा पद्धतीनेच फक्त कटिंग करून घेतलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा कटिंगचा नक्की जाऊन बघा. त्यामध्ये सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे. आणि हे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक खालचा आहे का तर ते बरोबर ठेवलं. त्यावरती अस्तरचा कपडा जो गोल गळा कट केलेला होता तर तो ठेवून घेतला. आणि कपडा हा खूप सुळसुळीत मऊ असल्यामुळे ना त्याला मी पिन लावून घेतल्या होत्या आणि सर्व बाजूंनी टाचण्या लावल्या आणि यानंतर स्टिच करायला घेतला. नंतर बघा, टाचण्यासुद्धा काढल्या आणि सर्व बाजूंनी कट करून जे मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून टाकलं. नंतर छोटे छोटे कट्स दिले आणि अशा पद्धतीने अस्तरच्या बाजूने पूर्ण गळ्याला दापटीप टाकून घ्यायची. परत पूर्ण अस्तर आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि वरच्या साईडने मेन फिनिशिंगमध्ये अशाही एक साध्या म्हणजे वरतून एक टीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने, जेणेकरून ब्लाऊजला ना बॅक साईडला खूप छान फिनिशिंग येते. आणि जरी गळा तुम्ही अशा पद्धतीने पलटी केला ना तरीसुद्धा फिटिंगमध्ये खूप छान बसतो. प्रत्येक वेळेसच ब्लाऊजला अस्तरच्या पायपिंग करण्याची गरज नाही आहे. असा जरी स्टिच केला तरीसुद्धा खूप सुंदर बसतो. यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे का तर ते सर्व बाजूंनी मी व्यवस्थित स्टिच करून घेते. आणि स्टिच करत असताना ना आपला हात जो आहे तर तो त्या कपड्यावरती आणि अस्तरवरती राहू द्यायचा, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक ज्यावेळेस आपण जोडत असतो त्यावेळेस काय होतं, फुगा वगैरे येत नाही किंवा कुठलाही पार्ट, मेन ब्लाऊज पीसचा पार्ट कधी कधी एक्स्ट्रा होतो. जर आपण इथे लक्ष नाही दिलं तर मग आणि पाठीमागे नंतर फुगा दिसतो. तर तशा पद्धतीमुळेच तुम्ही अशी पद्धत वापरा, हात ठेवायचा. यानंतर बघा, टक्स टाकण्यासाठी मी मार्किंग करून घेतलं. सेंटरवरनं 4-4 इंचाचं मी मध्यातून मार्किंग केलं. उभा टक्स हा 4.25चा घेतला. आणि टक्स टाकण्याच्या आधी ना मी सरळमध्ये दोन्ही साईडला एक एक टीप टाकून घेतल्या, कारण खूप मऊ कपडा होता. मग ते दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक असं फोल्ड करण्यासाठी हातात बसत नव्हतं. त्यासाठी मी ही युक्ती वापरलेली आहे. ज्यावेळेस मऊ असा कपडा असेल ना कॉटनचा सोडता, तर त्यावेळेस अशा पद्धतीने आधी एक सरळमध्ये टीप टाकायची, नंतर टक्स टाकून घ्यायची. त्यामुळे छान फिनिशिंगमध्ये बघा पाठीमागील टक्स टाकले जातात. आणि यानंतर कमरेच्या साईडला 1-1.5 इंचाची पट्टी काढून एक साईडला फोल्ड करून अशा पद्धतीने बसवून घेतली. आणि पूर्ण हा बॅक पार्ट हा फिनिशिंगमध्ये रेडी केला. यानंतर 4 टक्सचे फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे का तर ते सर्व बाजूंनी स्टिच करून घेतलं होतं. यानंतर जशी 4 टक्सची मार्किंग आहे तर ती फक्त एका बाजूला अस्तरच्या होती तर दुसऱ्या बाजूला उमटवून घेतली. आणि अशा पद्धतीने हे चारही बाजूला 4 टक्सचे मार्किंग जे आहे तर ते टक्स टाकून घेतले. बघा, अशा पद्धतीने मस्त पप आला. दुसऱ्या साईडला सुद्धा असाच हा पण पार्ट रेडी करून घ्यायचा टक्स टाकून. दोन्ही पार्ट रेडी झाले की अस्तरची योगपट्टी आहे तर ती खालच्या बाजूला दोन्ही बाजूंनी ठेवून घ्यायची जशी आहे तशा पद्धतीने. आणि त्यानंतर मेन फॅब्रिकची पट्टी वरच्या बाजूने ठेवायची, उलटी ठेवायची. आणि यानंतर एक पार्ट कशा पद्धतीने योगपट्टीचा जोडायचा तर तेच दाखवते बघा. यानंतर काय करायचं, ब्लाऊजचा 4 टक्सचा पार्ट मध्ये ठेवायचा, वरून एक अस्तरची पट्टी, तेच फक्त तशा पद्धतीने उचलून घ्यायचं आणि तिन्ही पार्ट स्टिच करून घ्यायचे. तर बघा, 2 टीप टाकून घेतल्या की पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि अस्तरची योगपट्टी आणि मेन फॅब्रिकची योगपट्टी एकावरती एक ठेवायच्या आणि अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची. आणि टीप टाकल्याच्या नंतर ना जी मोठी साईड असते म्हणजेच हुकलूकच्या साईडने ही जी आहे तर ती पट्टी बाहेर काढून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने बघा फिनिशिंगमध्ये तयार झालं. यानंतर खालच्या कमरेच्या साईडला फिटिंगमध्ये टीप टाकून घेतली आणि एकदा चेक करून घ्यायचं की उंचीमध्ये कमी जास्त वगैरे झालेलं नाही, कारण शिलाई मार्जिन जर कमी जास्त झालं योगपट्टीपाशी तरीसुद्धा आपलं उंचीमध्ये कमी जास्तपणा होतो. तर बघा, नंतर मी हुक आणि लूकसाठी अशा पद्धतीने 2 पट्ट्या काढलेल्या होत्या. एक अस्तरची पट्टी होती, 2-2 इंचाच्या ह्या पट्ट्या आहेत. आणि एक मेन फॅब्रिक लावून ना अशा पद्धतीने एका साईडने फोल्ड करून ती आय बनवण्यासाठी पट्टी तयार करून घेतली होती. आणि हुकची पट्टी आतल्या साईडला फोल्ड केली. आणि आपण मशीनवर बसलो की डाव्या साईडची जी असते
तर ती हुकची पट्टी असते आणि उजव्या हाताची जी असते तर ती लूकची असते, जेणेकरून घातल्यावरती आपण ब्लाऊज वेअर केल्यावरती उजव्या हाताला हुकची पट्टी येते आणि डाव्या हाताला लूकची पट्टी येते. तर तशा पद्धतीने तुम्ही ठेवून नंतर त्या पट्ट्या जोडायला घ्या. तर बघा मी हुक आणि लूकची पट्टी अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये लावून घेतली. यानंतर पुढचा गळा आहे तर तो जास्त डीप 7.5मध्ये गळा होता पुढचा, प्रमाणे मी मार्किंग करून घेतलं. आणि बघा सरळच मी 1.5 इंचाची पट्टी काढलेली आहे. जर तुम्ही क्रॉसमध्ये काढली तर खूपच छान. क्रॉसमध्ये माझ्याकडे पट्टी नव्हती, अशी सरळमध्येच होती आणि ही मी पट्टी लावणार आहे, पायपिंग वगैरे काही करणार नाही. आतल्या साईडला फोल्ड करून टाकणार आहे, त्यामुळे फक्त ही पट्टी लावली आणि अर्धा इंच बाहेरून सोडलेलं आहे. तशा पद्धतीने नंतर डबल फोल्ड करून लावलेली होती. परत एक वरून दाबटीप टाकली आणि पूर्ण पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये लावून घ्यायची. खूप सुंदर अशी लागली गेली. अशीच दुसऱ्या साईडची सुद्धा पट्टी मी याच पद्धतीने लावून घेतली. आणि बघा लावून घेतल्याच्या नंतर शोल्डर जे आहे का मेन फॅब्रिकचे आणि म्हणजे पुढच्या मागच्या पार्टचे शोल्डर ते सुद्धा अटॅच करून घेतले आणि नंतर बाही जोडायला घेतलेली आहे. तर शोल्डरची मार्किंग करायची. 2.25 इंचाची शोल्डर पट्टी आहे तर त्यावरती मार्किंग केलं आणि जी बाही आहे, बाही लांबी 11 इंचाची होती. अर्धा इंच शिलाई मार्जिन 11 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सेंटरमधनं बाही जोडायला घेतली. आधी बाही व्यवस्थित ठेवून घ्यायची. पुढच्या पार्टची मोंडा खोली आणि मागच्या पार्टची मोंडा खोली जी आहे तर ती लक्षात घेऊन तशा पद्धतीने दोन्ही साईडच्या आधी बाही ठेवून घ्यायच्या. मग सेंटरमधनं जोडून घ्यायची. एका साईडची जोडली, दुसऱ्या साईडला सुद्धा हीच पद्धत वापरून मी जोडून घेणार आहे. तर बघा लांबी चेक करायची, बाहीची मार्किंग करून घ्यायचं आणि त्यावरनं आणि खालची शोल्डरच्या पट्टीवरनं मार्किंग केलेल्या तशा पद्धतीने जोडून घ्या. तर बघा दोन्हीसुद्धा बाही मी अशाच पद्धतीने दोन्ही साईडच्या जोडून चेक करून घेतल्या. बरोबर आपली बाही लांबी आलेली आहे का? तर बरोबरमध्ये आपली बाही लांबी आली. यानंतर फिटिंग टाकण्याच्या आधी बघा मेन मागचा आणि पुढचा जो ब्लाऊजचा पार्ट असतो तो अशा पद्धतीने बरोबरच बाजूने ठेवायचा, एकावरती एक, आणि बरोबर बाजूने अशी एक टीप टाकायची. बघा व्यवस्थित एकावरती एक ठेवून बघू शकता किती फिनिशिंगमध्ये सरळमध्ये टीप आलेली आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा हीच पद्धत वापरायची. बरोबर साईडने अशा पद्धतीने एक सरळमध्ये टीप टाकायची आणि जे एक्स्ट्रा मोंड्यामध्ये कसं पुढचा पार्ट कधी कधी जास्त होतो आणि मागचा कमी होतो, तर त्यावेळेस ना अशा पद्धतीने थोडंफार जर मोंड्यात एक्स्ट्रा झाला असेल तर सरळमध्ये कटिंग करून टाकायचं. यानंतर उलट्या साईडला करून घ्यायचं, आतल्या साईडला फोल्ड करून टाकायचं आणि बघा अशा पद्धतीने एक वरून परत दोन्ही साईडला एक एक दाबटीप टाकून घ्यायची. तर दोन्ही साईडला दाबटीप टाकल्याच्या नंतर ना आपण फिटिंग टाकून घ्यायची. तर फिटिंग टाकत असताना जसं मार्किंग आहे तर ते एकदा चेक करायचं आणि कमरेला फक्त कधीही पूर्ण कंबर मोजायची. 30ची कंबर होती आणि याचे 4 फोल्ड करायचे. बघा आधी 2 फोल्ड नंतर 2 फोल्ड करायचे आणि असे 4 फोल्ड झाले की मग मार्जिन जेवढं राहतं तर 2.25 इंच या मापामध्ये होतं. मोंडा हा 8.25चा होता, त्या पद्धतीने मी मार्क केला. जर दंडघेर हा आहे तर तो 5.25 इंचाचा होता, ते मार्किंग केलं आणि दंडाच्या थोडंसं वरती बघा मी 6.25 वरती मार्किंग करून घेतलं. तशा पद्धतीने गोलाकारमध्ये मी मार्किंग करून घेतलं आणि हे सर्व पॉईंट जुळून अशा पद्धतीने सरळमध्ये टीप टाकून फिटिंग करून घेतली. दुसऱ्या साईडला सुद्धा हीच पद्धत वापरून फिटिंग टाकून घेतली बघा आणि लास्टला 2.25 इंच. तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज हा फिटिंग टाकून रेडी केला आणि यासोबतच याच्याजवळ 3 ते 4 टिपना 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिन सोडून, म्हणजे टेपच्या 2 रेषा एवढं मार्जिन सोडायचं आणि पुढे 3 ते 4 टीप टाकून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने ब्लाऊज रेडी करायचा. तर खूप सुंदर असा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आपला प्लेनवाला फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल. बाय, टेक केअर.